निलेश गोसावीला आता मात्र पहिल्या मॅचची इनिंग आठवावी लागेल. सिद्धेश वास्कर आलाच नाही खेळायला असं समजून आता मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागेल. भन्नाट तेजस काटकरचा बॉल होता. प्रत्युत्तर नव्हतं. चेतन गोसावी मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. परंतु या धावा चेस करायच्या म्हटल्या तर थोडंसं सिद्धेश वास्करचं योगदान असणं फार गरजेचं होतं. काटकरचा हा बॉल हलक्या हातानं यावेळेस मात्र सावधानतेनं खेळून काढला होता. डायरेक्ट हिट झालाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा. कधी कधी डायरेक्ट हिट करणं सुद्धा हिताचं नसतं. तसंच काहीसं घडलं. इकडे 2 धावा मिळाल्या. खातं उघडलं जाते धावसंख्येचा श्री गणेशा ओमसाई बंगारपडा संघाचा. हेच करावं लागेल अशाच स्वरूपाचं क्रिकेट. कारण 48 धावा 49 धावा म्हटलं तर 12ची सरासरी आहे. 3 ते 4 मोठे फटके, 4 मोठे फटके बाकीच्या सिंगल्सनं हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. परंतु इकडे मात्र विचारपूर्वक भागीदारी करून इथे पुढे खेळ न्यावा लागेल. परंतु पाठलाग करत असताना मात्र तर प्रेशर दबाव असतो फलंदाजांवर. ओ बॉल खाली राहिला. टप्पा पडला तर उडलाच नाही. इकडे मात्र निघून गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. ISPL सीझन 3 चा ऑक्शन सुरू आहे. सगळ्यांचे लक्ष खरं तर त्या लिलावाकडे लागलंय. सगळ्यात मोठा लिलाव आज खेळाडूचा होतोय. चांगला चेंडू फुल लेन परंतु चांगली दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेने चेतन गोसावीच्या पॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. तेजस काटकरचा हा चेंडू थोडासा लेग स्टिक वर होता. सोपं होतं. यावेळेस मात्र रिशा सहाय्यानं चेंडूला वळवला गेला. चौकार टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावर. हो मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत होता. बीट झालाय. निर्धाव चेंडू. एकोणीस बॉल 43 धावा. ओ यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतन गोसावीच्या पॅटमधून येतोय षटकार. टीमची टोटल 12 वर. आस्किंग रन रेट जो राखायचा तो राखला गेलाय पहिल्या षटकामध्ये. हेच करायचंय. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा 13 धावा. या धावेनं मात्र सामना जिंकता येऊ शकेल. हा सामना नाहीये खरं तर. इकडे हा अशा स्वरूपाची लढाई आहे जी तुम्हाला ट्रॉफी मिळवून देईल. सकाळपासून जो घाम गाळलाय ना प्रत्येकाने, जी मेहनत प्रचंड घेतली प्रत्येकाने दोन्ही संघांनी, त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. आणि त्यासाठीच मात्र एक ट्रॉफी मिळावी दिवसभर. त्यासाठी प्रत्येक जण कामामधून आपल्या व्यवसायामधून धडपड करत मैदान गाठतो. का गाठतो? कारण हे आनंदाचे अश्रू असतात जेव्हा मात्र तिसरा सामना आपण जिंकतो. आणि तो तिसरा सामना जिंकल्यानंतरचा आनंद काही औरच असतो. तो शब्दात व्यक्त सुद्धा करता येणार नाहीये. करणा पावणे 27 लाखाला करण अंबालाने गेलाय. माझी मुंबई संघानं पावणे 27 लाख एवढे पैसे आजकाल खेळाडूंना मिळतात. सध्याच्या घडीला लिलाव सूर्या परकट केलाय. वाडे शॉट कलात्मकता पाहायला मिळते. जंटल टच दिलाय. निलेश गोसावीच्या पॅटमधून येतोय पहिला चौकार. 4 रन टोटल 16 वर. शांत डोक्यानं मैदानामध्ये फटकेबाजी सुरू आहे. कोणताही आतताईपणा नाहीये. आणि अगदी डोकं ठिकाणावर ठेवून पहा. अगदी सेफली खेळतात दोघेही. उगाच एखादा मोठा फटका नाहीये. सिक्सर सुप्रीमो. केतनजी सेठ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन. त्याचं फार मोठं योगदान नेहमीच किंजल ट्रॉफी मध्ये लाभतं. आदर्श ट्रॉफी मध्ये लाभतो. सिक्सर सुप्रीमो. केतनजी आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम केतनजी. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांच्या माध्यमातून दरवर्षीच आपण पाहतो या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप. महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचा हातभार आम्हाला लाभतो. या वर्षी सुद्धा आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून सगळे चेंडू वापरण्यात आलेत सिक्सरचे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी बॅटच्या ग्रिप्स आपण दिल्या. बॅग्स दिल्या. गतवर्षी आपण पाहिले होते इनर्स सगळ्या खेळाडूंना देत होतो.
आणि नक्कीच एक चांगल्या क्वालिटीचे बॉल वापरण्यात आले त्या स्पर्धेसाठी आणि केतनजी सेट सिक्सर सुप्रीमो ऑन साइडला स्विंग केलाय बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार निलेश गोसावी लढतोय सध्याच्या घडीला आपल्या टीमसाठी आणि 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती तब्बल 23 आकड्यावर सरासरी राखतोय आस्किंग रन रेट राखतोय निलेश गोसावी बऱ्याच दिवसानंतर आज मात्र स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर मात्र खेळताना दिसलाय बरेच महिने मी तर म्हणेन कारण बंगारपाडा संघाला जवळून पाहिलंय आपण काही महिने सिद्धेश वास्कर लढतोय त्यामुळे अप अँड डाऊन बऱ्याच वेळेला पराभव पचनी पडायचा परंतु आज मात्र बंगारपाडा संघ वेगळ्या स्टाईल मध्ये दिसतोय आज वेगळी धार वेगळा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय आणि निलेश गोसावीचं फॉर्म मध्ये येणं संघासाठी मात्र हिताचं राहिले आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये सिद्धेश नसताना मात्र त्यानं 27 धावांची इनिंग साकारली होती फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र टायमिंग जुळलेलं नाहीये असे शॉट्स कमी घेताना दिसतो खरं तर निलेश इकडे डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रयत्न चांगला होता कारण तिथून चेंडू काढला ना तर नक्कीच 4 मिळतील 23 धावा धावफलकावर 14-23 समीकरण ओ यावेळेस मात्र लेफ्टी होऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर मोठी विकेट मिळाली असती काहीतरी वेगळा प्रयत्न करतोय निलेश गोसावी इकडे मात्र सिंगलच आली धावसंख्या 1 ने पुढे जाईल हा पहा चेतन गोसावी डेंजर एंडला होता थोडासा काळजाचा ठोका चुकला होता विजय घाणेकर तळेकर ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब प्रथम नागरिक आज चांगला खेळ दरवर्षी चांगला खेळ असतो रायगड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच पाहायला मिळतो हा तळेकर संघ तेजस काटकर असेल एक खेळाडू जे आहेत प्रमुख खेळाडू परंतु आज ग्रामीणचा संघ एकत्रितरित्या खेळताना दिसलाय आणि आज प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकलेत स्कोर झालाय तो आतापर्यंत 24 हो बॉल खाली राहिलाय टप्पा पडल्यानंतर मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली 2 षटकांचा खेळ समाप्त धावफलकावर 1-5-24 2 ओव्हर्स मध्ये 25 धावांची गरज अर्ध्यावर डाव आलाय अर्धी लढाई बाकी आहे 48 जमवल्यात पहिल्या सत्रामध्ये सामन्याचा आनंद घेत असताना सिक्सर सुप्रीमो केतनजी सेट टेंबोडे नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा सिक्सरचेच बॉल वापरले गेलेत 8 रात्र ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आय थिंक काल डिस्कशन सुरू होतं 60 डझन चेंडू त्या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमोचे मागवण्यात आलेत ISPL चा लिलाव सुरू आहे विशाल जितेकर स्क्रीनवर पाहायला मिळतात हा एक आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठीच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ टीम मॅनेजर दिल्ली सुपर हिरोसाठी मॅनेजरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि असा चेहरा पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय आणि सध्या आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर ISPL जिओ हॉटस्टारवर ते विशाल जितेकर आहेत आपण मोबाईलला ओपन करून पाहू शकता सर्वेश आलाय ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला ऑन साइडला निलेश गोसावी ऑन फायर नाव आणखीन एक दर्जेदार हिट षटकार टेन्शन घालवलंय थोडस आज सिद्धेश नाहीये आज निलेश आहे मैदानामध्ये आणि तो दाखवतोय लढतोय बंगारपाडासाठी धावसंख्या 6 ने जम करे 30 धावा धावफलकावर 19 धावांची गरज आहे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजय वाकीलकरचं भव्य स्वागत झालंय पहिल्याच बॉलवर षटकार आणि जेव्हा गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार बसतो ना तो दबाव मात्र संपूर्ण षटक गोलंदाजावर असतं आणि याच रणनीतीनं मात्र इकडे निलेश गोसावी बॅटिंग करतोय कमबॅक करावंच लागेल तळेकर मुरुड टीमला 48-49 धावांचे लक्ष्य आहे प्रेशर जरूर आहे दबाव स्पष्टपणे जाणवतोय सध्या स्थितीमध्ये गोलंदाज अजय वाघिलकरच्या चेहऱ्यावर 11 चेंडूंचा खेळ बाकी 19 धावांची गरज आहे फार मोठी स्पर्धा खेळत आहेत दोन्ही संघ आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आणखीन एक वाडे शॉट ऑन ड्राइव्ह केलाय वाडी स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर
निलेश गोसावीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. सुपर बॅटिंग. सिद्धेश वास्कर शून्यावर बाद झाल्यानंतर सगळ्याच बंगारपाडा संघाच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला होता. बंगारपाड्याचं आता काही खरं नाही असं सगळ्यांनाच वाटलं होतं. अगदी बंगारपाडा स्क्वॉडला सुद्धा मी तर म्हणेन वाटलं असेल, कारण ती एक महत्वाची विकेट होती. परंतु निलेश गोसावीनं आज प्रेक्षकांची मन जिंकलेत. शांत आणि संयमी खेळाडू, परंतु ज्या पद्धतीने खेळलाय 10 बॉल मध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. 13 रिक्वायर्ड, रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. 7 बॉल मध्ये अवघ्या 27 धावा ठोकल्यात निलेश गोसावीनं. सुपर बॅटिंग. आणि निलेश गोसावी कडून खरं तर अशी इनिंग जी काही महिने बिलकुल झाली नव्हती, आउट ऑफ फॉर्म होता ना, हे मेन्शन करावं लागेल, कारण तो झुंजत होता. परंतु तो फॉर्म आपण म्हणतो जो क्लास परमनंट आहे ना, तो परमनंट आहे. बायकर मॅन सुद्धा आहे, एक काळ गाजवलाय आणि याचं फॉर्म मध्ये येणं संघासाठी किती फायद्याचं ठरतंय. पुढे येऊन सरकावला, इकडे मात्र बॉल चालला कॅप मधून. आज निलेश गोसावी सुसाट सुटलाय, थांबवणं कठीण झालंय. अनस्टॉपेबल निलेश गोसावी. आणखीन एक चौकार. टीमची टोटल आता मात्र वाढेल. सामना आता मात्र हळूहळू जवळ येत असताना ओम साई बंगारपाडाच्या बाजूने मात्र हा थोडासा सामना फिरलाय, कारण पहिल्या 3 बॉलवर वाघेलकरच्या तब्बल 16 धावा आल्यात. 40 धावा धाव फलकावर. 9 बॉल मध्ये 9 धावा असं इक्वेशन, बॉल टू बॉल इक्वेशन आता मात्र या मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 9 धावा. पहिल्याच बॉलवर सिद्धेश वास्कर बाद झाला होता. तो मोमेंटम जो होता तो नक्कीच केदारनाथ 11 तळेकरकडे होता. मोठी विकेट मिळाली होती आणि असं असताना सुद्धा खरं तर अभ्यास करून उतरले सिद्धेश वास्करचा, परंतु पेपर मात्र कठीण केलाय तो निलेश गोसावीचा. एक कोडं सुटेन असं झालंय तळेकरला. चांगला बॉल चॉप केला. यावेळेस मात्र कोणती धाव नाहीये. संघ सुस्थितीमध्ये आहे. निलेश गोसावीनं क्लास इनिंग खेळला. शेवटच्या 8 चेंडूचा खेळ बाकी. पहा यॉर्क केला होता, अगदी योग्य रीतीने मित्रमंडळी त्याला खेळून काढले. 8 बॉल 9. संध्याकाळच्या सत्रामधील ही लढत मात्र कोणता संघ जिंकणार याकडे मात्र सगळ्याच क्रीडा वर्गाचं लक्ष लागून राहिलंय. ओ इकडे मात्र थोडासा चेंज ऑफ पेस होता. बॉल हवेत आहे. हो, एका हातामध्ये झेल होऊ शकला असा दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. आज निलेश गोसावी दैव बलवत्तर आहे खेळाडूचं. आज या खेळाडूला बाद करणं सोडं कठीण चाललंय. 42 धावा धाव फलकावर. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. 7 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये. आज सगळ्यांचा खेळ चांगला झालाय. पहिल्या मॅच मध्ये 3 चेंडू खेळण्यासाठी काय सिद्धेश वास्कर आला, त्यानं मात्र 12 धावांची खेळी साकारली. त्या धावा पत्त्यावर पडल्या. त्यानंतर समीर कटेकर यांनी काय बॉलिंग केल्या संपूर्ण दिवसभरामध्ये. विघ्नेश कटेकरनं काय गोलंदाजी केले. हलक्या हातानं स्टिअर केलं होतं चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट कडे सिंगल मिळेल, 1 धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बंगारपाडा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 43 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. प्रत्येकाने परफॉर्मन्सेस दिलेत. जे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये विजय गाणेकर तर असा, तेजस काटकरचा परफॉर्मन्स पाहिला, कैलास पाटीलचा परफॉर्मन्स आपण पाहिला पहिल्या 2 सामन्यांमध्ये. परंतु तिसरा सामना नक्कीच दोनही चांगल्या संघांमध्ये होत असताना आणि निलेश गोसावीनं प्रेक्षकांची मनं जिंकलेत आतापर्यंत. सिक्सर सुप्रीमो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. केतनजी सेठ अगदी सिक्सर सुप्रीमो मार्केटमध्ये आल्यापासून या स्पर्धेमध्ये खरं तर हक्कानं सगळे चेंडू वापरण्यात आले. सगळेच ऍक्सेसरीज ज्या आहेत, स्पोर्ट ऍक्सेसरीज, त्या सुद्धा वापरण्यात आल्या. पॅच ग्रीप असेल, त्यानंतर इनर्स गतवर्षी आपण पाहिले होते, बॅग्स आपण पाहिल्या. आणि आजकाल सर्रासपणे सगळ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये सिक्सरचा चेंडू वापरला सुद्धा जातो. सदा पाटील 6 बॉलमध्ये 6 धावा वाचवायच्या आहेत सदा यांना. हलक्या हातानं यावेळेस मात्र कट केला बॉल. लेट कट आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. निलेश गोसावी, जुना निलेश गोसावी आता मात्र दिसलाय. आज वेगळ्या छटा मात्र त्यानं पेश केल्यात.
फक्त 2 धावा दूर आहे. उरण तालुक्यामधील टाकी गावचा अमेय पाटीलवर सध्या बोली लागले आणि आज सोळ झालाय खेळाडू. अभिनंदन अमयचं करूया आपण. उरण तालुक्यामधील एक यंगस्टार टाकी गावचा खेळाडू आज ISPL मध्ये खेळताना दिसेल. ओ इकडे जिंकलाय, आज क्वालिफाय होतोय किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मध्ये. ओम साईराम, ओम साई बंगारपाडा संघ एक मोठ्या स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी निश्चित केलंय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओम साई बंगारपाडा कमाल क्रिकेट पाहायला मिळालं. 49 धावांचा चेस. पहिल्या बॉलवर सिद्धेश वास्करची विकेट मिळवली असताना मात्र या धावसंख्येचा मात्र यशस्वी पाठ